इकडे दिन झालं आणि वारकासाठी मोफत जेवण आहे. माऊली ताटावर शिल्लक ठेवू नका. माऊली सेवा संघ यांच्या वतीने चालले होते अन्नदान. ज्यांचं झालं ते मार्गस्थ व्हा. अहो तू गलाच घ्या तुम्ही. बनारस काशी से आया हूँ. काय आणलं तर एक मिनट. हाँ, तो आप कहाँ से आए? हम तो बनारस काशी से आए हुए हैं. आजमगीड़ा कैथी शंकरपुर गांव, हाँ लालगंज तहसील. हर साल हम लोग ये प्रोग्राम करते हैं. हाँ हम लोग ऑल इंडिया चालू करते हैं हाँ और पंढरपुर तक जाते हैं. हमारे गुरु जी की कृपा है, हम लोग उन्हीं के साथ में थे. अभी हमारे गुरु जी हैं नहीं, लेकिन हम लोग अभी भी जारी रखेंगे. तुमची जी सेवा जी वारकऱ्यांची तुम्ही किती वर्षापासून करताय मोफत अन्नदान? हे मोफत अन्नदान आला 26 वर्ष झालेली आहे. आणि हे अन्नदान निवळ याच वाटेवर चालत नाही तर माऊलीचं प्रस्थान ज्यावेळेस होतं त्या प्रस्थानापासून चालू होतं. हे अन्नदान कोणी एकटं दुखतं चालू करत नाही. पण आमचे सद्गुरू होते शशीमामा महाराज यांचे हे सगळे शिष्यगण आहेत. हा मोठा ग्रुप आहे. त्यांचा शिष्यगण पुणे, मुंबई, त्याच्यानंतर गोरखपूर या ठिकाणी आहे आणि अहिल्यानगर. आता सध्या आम्हाला त्यांनी त्या काळामध्ये एक सेवा वाटून दिलेली होती की प्रस्थानाच्या वेळेस मुंबईचे लोक प्रस्थानाच्या आदल्या दिवशी जेवण देतात. त्याप्रमाणे आज काय 26 वर्षापासून ते जेवण तिथं आळंदी या ठिकाणी चालू आहे. त्याचप्रमाणे पुण्याचे लोक जवळजवळ 1 महिना चिवडा बनवत असतात आणि तो चिवडा घेऊन त्या ठिकाणी आळंदीला त्या चिवड्याचं वाटप करतात. 26व्या वर्षी जवळजवळ आज 3 टन चिवड्याचं वाटप झालेलं आहे. आणि अहिल्यानगरचे जे लोक आहेत ते लोक माऊली फलटणला आल्यानंतर पुढे ही अन्नदान सेवा चालू करतात. आमचा पहिला मुक्काम किंवा पहिला अन्नदान ठेपा पिंपरद या ठिकाणी धुमाळांची वस्ती आहे. नंतर नंबर 2 या ठिकाणी साळुंके वस्ती म्हणून आहे. त्या ठिकाणी आम्ही अन्नदान करत असतो. आणि नंतर मांडवीला ते भट्टी आहे कुंभार बाबा म्हणून, तिथं महालक्ष्मीचं मंदिर आहे. तिथं
हे अन्नदानाचं वाटप करतो. आणि आता हे चौथं वाटप या ठिकाणी चालू आहे. ही काही सूतगिरणी आहे, या ठिकाणी काही देशमुखांचं दुकान आहे. या ठिकाणी आम्ही ही अन्नदान सेवा करतो. आज इथालचं अन्नदान वाटप सेवा संपल्यानंतर इथालचं सगळं काही आटोपून आम्ही पुढे तोंडल्या बोंडल्याच्या अलीकडे पाटलांची वस्ती तिथं अन्नदान चालणार आहे. आमच्या ह्या अन्नदानाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 लोक या ठिकाणी सेवेसाठी येतात. त्यातले त्यात जास्तीत जास्त अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोनेवाडी नावाचं जे गाव आहे त्या गावाहून आम्ही ह्या मामांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमच्या सोनेवाडीचं एक नेतृत्व होतं ज्ञानदेव पाटील दळवी यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी येत असतो. सोनेवाडीला या ठिकाणी आमचे हे मित्र आहेत सुंबे म्हणून. हे सुंबे आणि ज्ञानदेव पाटील दळवी त्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये गेलेले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या सूचनेनुसार आमच्या सोनेवाडीमध्ये सुंब्यांनी 20 गुंठे जागा दिलेली आहे. त्या ठिकाणी सद्गुरूंच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर, नर्मदेश्वराचं मंदिर स्थापित केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी सद्गुरू गेल्यानंतर त्या ठिकाणी समाधी स्थळ सुद्धा त्यांचं निर्माण केलेलं आहे. आणि आत्ताच नुकतंच त्या ठिकाणी गणपती मंदिर देखील स्थापन केलेलं आहे. असं हे सेवा मंडळ 26 वर्षापासून तर आज तागायत या ठिकाणी चालू आहे. अजून काही माहिती पाहिजे असेल तर मी देतो. कुंडलिका एक बाब सांगायची राहून गेली की या ठिकाणी ज्यावेळेस अन्नदान सेवा या रूपामध्ये चालू केली त्यावेळेस आमच्याकडे बाळासाहेब माळवदे म्हणून एक आचार्य म्हणून काम पाहत होती. पुढं सद्गुरूंच्या कृपेने त्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. तो व्यवसाय टाकून देखील इथं सेवेसाठी येतात. त्यांचाच हा ट्रक आणि सगळं काही भांडेकुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची खूप मोठी सेवा आम्हाला मिळते. त्यांच्या बळावरच हे सगळं काही चालू आहे. त्यामुळे हे मंडळ आज तुम्ही आमची मुलाखत घेत असताना या ठिकाणी त्यांच्याबाबत धन्यवाद व्यक्त करतो. उल्लेख केल्याप्रमाणे हे आमचे सगळे मुंबईहून आलेले सेवेकरी आणि त्याचप्रमाणे पुण्याचा जो उल्लेख केला, पुण्यातले लोक तिथं महिला तर आहेतच, पण त्यांचे हे या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित आहेत सगळे. आणि आमचे हे प्राध्यापक सुंबे सर हे सुद्धा पहिल्यापासून उपस्थित आहेत. तर एकूण किती जण आहे बरं? एक साधारण तुम्हाला सांगते का भक्तमंडळ किती तुमचं किती आवश्यकता? आमचं भक्तमंडळ सांगताच यायच नाही मॅडम. सेवेला इथं जवळजवळ 100 लोक आहेत आणि याच्यापासून त्यांचं कुटुंब नातेवाईक सगळे. आणि यांचं विशेष म्हणजे मंडळाचं की जे वारकरी जेवण करतात ते ताटं देखील ते स्वतःच या ठिकाणी जमा करतात आणि धुवून देतात. त्यामुळं आणि इथं त्यांना पाण्याची देखील व्यवस्था पाठीमागे त्यांनी केलेली आहेत. आणि हे बघा इकडे भांडं धुवून चालू आहेत. प्रताप नवले नावानं चॅनल आहेत यूट्यूबवर. माझं आता मला सांगा तुम्ही तुमची जी सेवा जी आहेत तर ही किती वर्षापासून का थांबा रामकृष्ण हरी मंडळी. तर मी आज आले महाशिरस या ठिकाणी आज माऊलींचा मुक्काम आहेत. आणि मित्रांनो इथे मी आज एका ठिकाणी भेट देणार आहेत माऊली सेवा संघ या ठिकाणी, जे की वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान करतात. त्यांचं अन्नदान मित्रांनो जवळपास त्याला 26 वर्षे कंप्लीट झालेली आहेत. आणि ते रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज मी महाशिरसमध्ये आलेलो आहे कारण की आज माऊलींचा मुक्काम जो आहे महाशिरसमध्ये आहेत आणि दिंड्या आहेत त्या ठिकाणी महाशिरसमध्ये. तुम्हाला मी दाखवतोय या पाय दिंड्या आहेत. या ठिकाणी वारकऱ्यांसाठी काही ठिकाणी मोफतमध्ये चहा व बिस्किट वाटप देखील चालू आहेत. तरी सेवेकरी आहेत. तर मला सांगा आपण ही सेवा किती वर्षापासून देत आहे? कोण हे होय? हां हे आम्हाला आता 13वं वर्ष आहे. 13 वर्ष आहेत. हां
तर आपली इथं दरवर्षी या रूटमध्येच असते का समोर पुण्यापासून आलोय वाटेत आम्ही. पुण्यापासून चहा आणि बिस्किट आणि हे बिस्लरी बिस्लरीचं पाणी ब्लॅक टी. हा हो ना. ते बघितलं वाटून त्यांनी ठेवले. घ्या, चहा पण घ्या, बिस्किट घ्या. रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आम्ही रामकृष्ण हरी तर आमच्या आंघोळी झालेल्या आहेत आणि गंध लावून राहायचा. इथं एक भैया भेटला. भैया तू कुठला आहे? तो गाव कोणतं आहे? गाव कुठला आहे म्हटलं तू? असं का? बरं, लिमगा फाट्यावरचं आहे का? बरं, किती वर्ष करतो तू हे काम म्हणजे टिळा लावण्याचं? 2-3 वर्ष. असं का? बरं बरं. हा तुझा काय भाऊ आहे का छोटा का? छोटा भाऊ आहे. असं का? तुम्ही जे करता लावा आमच्या मित्राला.